नमस्कार, मी विशाल प्रदेश। सध्या शेअर मार्केटवरती आपल्या सगळ्यांचं खास लक्ष आहे। खास या अर्थाने म्हणतोय की युद्धाचे परिणाम देखील मार्केटमध्ये जाणवायला लागलेले आहेत। त्यामुळे आत्ताची गुंतवणूक भविष्यात त्याचे होणारे परिणाम ते सकारात्मक असू शकतात की नकारात्मक, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून गुंतवणूकदार अगदी सावधपणे पावलं टाकतात। पण भविष्यात जर आपल्याला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्या सगळ्यांसाठी एक खास बातमी अशी आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजे अर्थात महावितरण आता एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावरती आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्य शासनाने अतिशय दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय कदाचित भारतामध्ये प्रथमतःच एखाद्या राज्य सरकारी कंपनीच्या बाबतीत घेतलेला असेल। तो असा की महावितरण ही जी कंपनी आहे त्या कंपनीवर 32,700 कोटीचं जे कर्ज आहे ते कर्ज शासन स्वतः घेणार आणि त्याच्या अगेन्स्ट मार्केटमध्ये कॅपिटल मार्केटमध्ये बॉन्ड्स इश्यू करतील। महावितरण आपला कृषी व्यवसाय मुख्य व्यवसायापासून वेगळा करणार असून डिसेंबर 2026 पर्यंत IPO आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे। तुम्ही म्हणाल की सरकारी उपक्रम आणि तो IPO आणतोय, हो हे घडतंय। बरं, महावितरणने याबद्दल स्पष्ट केलेलं आहे। राज्यातील ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच महावितरणच्या IPOचा मानस स्पष्ट केलेला आहे। कृषी व्यवसायाचं वेगळेपण आणि कर्जाचा डोंगर लक्षात घेता महावितरणवर सध्या एकूण 96,000 कोटी रुपयांच्या थकबाकीचा बोजा आहे। हो, किती? 96,000 कोटी रुपयांच्या थकबाकीचा बोजा। यातील तब्बल 76,000 कोटी रुपये केवळ कृषी क्षेत्रातील वीज वापराच्या थकीत बिलांशी संबंधित आहे। या प्रचंड थकबाकीमुळे कंपनीच्या ताळेबंदावर म्हणजे अर्थात बॅलन्स शीटवर मोठा ताण येतोय। एप्रिल 2026 पर्यंत कृषी विभागाला एका स्वतंत्र कंपनीत रूपांतरित केलं जाईल। ही नवी कंपनी महावितरणची उपकंपनी नसून ती पूर्णपणे स्वतंत्र कंपनी असेल, ज्यामुळे कृषी क्षेत्रातील देणी मुख्य कंपनीच्या खात्यातून कमी होतील असं महावितरणने सांगितलंय। IPO आणि वित्तीय सुधारणा यातनं कशा शक्य होणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया। राज्याच्या ऊर्जा विभागाचा डोलारा सांभाळणाऱ्या महावितरण या सार्वजनिक उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला किंवा आपण असं म्हणूयात धाडसी निर्णय घेतला, जो यापूर्वी राज्यात कधीही कोणीही घेतला नव्हता। बरं, महावितरणच्या उत्पन्न वाढीसाठी कंपनीचा महावितरण IPO म्हणजे ज्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हटलं जातं, तर बाजारात आणण्याची आणि कंपनीच्या कारभारात कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अवलंब करण्याची कल्पना मांडण्यात आली। ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या बाजारपेठेचा लाभ घेत महावितरणने भांडवली बाजारात प्रवेश केला तर समभागधारकांच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही आणि आम्ही जे आपण याचे शेअर होल्डर्स होऊ त्याच्या माध्यमातून कंपनीकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, म्हणजे निधीची आवक होईल। तसंच यातून कंपनीकडे कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल। आता डीमर्जर नंतर महावितरणकडे अंदाजे 20,000 कोटी रुपयांचं कर्ज शिल्लक राहील, जे कंपनीच्या मते शाश्वत म्हणजे सस्टेनेबल आहे। या प्रक्रियेनंतर कंपनी आपल्या ताळेबंदाची सुधारणा, ज्याला अर्थात बॅलन्स शीट क्लीनअप असंही म्हटलं जातं, ती करेल आणि डिसेंबरमध्ये शेअर बाजारात नोंदणी करेल। सरकार या IPO द्वारे कंपनीतील 10% हिस्सा विकण्याची शक्यता आहे। यातून मिळणारा निधी वीज वितरण आणि पारेषण पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी वापरला जाईल। तर मित्रांनो, भविष्यातली गुंतवणूक म्हणून या IPO वरती अर्थातच म्हणजे महावितरणच्या IPO वरती सगळ्यांचं बारीक लक्ष असेल। बघूयात ज्यावेळेस हा मार्केटमध्ये IPO येतोय तेव्हा कशा पद्धतीने याला प्रतिसाद मिळतोय आणि काय त्याचे परिणाम असतील, त्याकरता आपल्याला वाट पाहावी लागेल। आज इतकंच, इथेच थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।